हॅलो, मी ज्योती. तुम्हा सर्वांचं माझ्या एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत. तर बघा, आता मी अशी वेअर केली साडी. तर मी चालले आता हळदीला, कारण आता आज हळद आहे आणि परवा लग्न आहे संडेचं, रविवारी लग्न. तर आज हळद आहे. तर लग्न कोणाचे, कारण मी एकदा मागे व्हिडिओ टाकला होता एंगेजमेंटचा. तर आमच्या भाषेचंच लग्न आहे. तर आज हळद आहे. तर आज हळदीचा लुक मी असा केलाय. तर असंच व्हिडिओ कंटिन्यू बघा कशी हळद होणार आहे काय. तर डीजे पण असणार आहे, तर डान्स हे वगैरे. तर माझा डान्स असणार आहे. तर असंच कंटिन्यू बघा, माझा डान्स आहे. तर चला आता मी जाते. तर खूप उशीर पण झालाय, तर लाईट पण नव्हती. तर आवरलं, मेकअप तसा सिंपलच केलाय. तर चला मी जाते. चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर बघा, मी ते आले नवरीकडे. तर नवरी जस्ट मेकअप करून बाहेर निघलीच होती. तर नवरीचा बघा असा लुक आहे. तर छान वाटायली साडी, मेकअप वगैरे. तर खूप सुंदर दिसत होती. तर आणि इकडे लगेच तिचं फोटोशूट चालू झालं. आणि लाईट एवढी होती फोकसनी, तर मोबाईलमध्ये जास्त फोकस हे फोटो येत नव्हते चांगले. तर आता तिने बघा कशी वेअर केली साडी, अशी वेगळ्याच पद्धतीने वेअर केली. आणि इकडे सगळ्या बायका ते येतच होत्या. आणि तुम्हाला मंडपाचं डेकोरेशन दाखवते. तर बघा, हे असं केलंय मंडप. म्हणजे खूप छान सजवलं, असं वाटत होतं की हॉलमध्येच आहे. तर फुलांनी खूप छान असं डेकोरेशन केलं. तर तुम्ही बघा, तर लाइटिंगनी फुलांनी खूप सुंदर वाटत होतं. असं वाटत होतं हॉलमध्येच आहे हळद. तर फोटो पण खूप छान आलेत. तर बघा, आणि तिकडे डीजे पण वाजतोय. तर कारण मी डीजेचा माझा आवाज लावते, कारण डीजेचा आवाज नाही चालणार. तर आता पुढे असंच कंटिन्यू बघा डान्स वगैरे सगळ्यांचा. तर आता इथं नवरदेव आलेत. तर ह्यांच्या दोघांचे आता फोटोशूट चालू आहेत. तर तरी ते आता हळद लावायची चालू झाली. म्हणजे सर्व लावत होते हळद, म्हणजे असं सिस्टमॅटिक लावत होते. चांगलं वाटलं मला. एक दोघी जायचे, दोनच बोटं लावायचे. नाही तर गावाकडं कसं एक खट्याने सगळं यायचं आणि भरवायचं नवरी नवरदेवांना आणि सगळ्यांना. मग ते कसं मग डोळ्यात पण जाते हळद. ते मग ते तसं चांगलं नाही वाटत. हे इथं चांगलं होतं, म्हणजे सिस्टमॅटिकली दोन दोन बोटच लावायची हळद. तर हळद खूप गर्दी पण होती. तर आमचा काही नंबर काय येतच नव्हता. तर मी शेवटलाच लावली. तर ह्यांची चालू होते हळद लावायची. तर बघा, आता आमचा फायनली आलाय नंबर. तर आम्ही दोघं जण लावतो हळद. तर असंच आता कंटिन्यू बघा, हळद लावल्याच्या नंतर आता डान्स ते होणार आहे सगळ्यांचा, नवरी नवरदेवांचा स्पेशली. तर बघा असंच कंटिन्यू.
तर बघा आता इथे सर्वांनी हळद लावून झाली, तर आता इथे डान्स चालू झालाय. तर नवरी नवरदेव तर तुम्ही बघू शकता डान्स चालू आहे. तर खूप एन्जॉय केला आणि खूप मोठा साऊंड DJ समोर कसे नाचतायत. आणि ते मी पण केला, थोडाच केला, जास्त नाही करू वाटलं पण केला तरी पण थोडंसं. स्वप्ना ज्याला चल म्हणत होते डान्स करायला पण ती काय येतच नव्हती. तर तिला छान डान्स येतो त्याच्यामुळे म्हणलं चल तू, पण ती काय येतच नव्हती. मग तर बघा अजून पण डान्स चालूच होता. तर खूप एन्जॉय केला त्यांनी. 12 वाजले हळद संपायला, तर अजून पण डान्स चालूच होते. तर सगळेजण होते. तर इकडं पण जेवणाची सोय होती, तर काही काही जेवण पण करून जात होते. तर जेवण पण, आणि हे बघा हे तर उभा आहे, तर हे जेवणाच्या देखरेखीला वाढायला त्याला होते. तर ह्यांनी पण नाही काही डान्स वगैरे केला, ते नुसतं बघत बसले होते. तर बघा तर बघा आता आलत घरी. तर मस्त झाली हळद. तर डान्स केला, तर थोडाच केला डान्स. तर आता आलत. तर बघा ही दीदी आता झोपून गेली कपडे चेंज करून. तर आणि इकडे लाडूचं चाललंय गेम खेळायचं, आणि तिकडे त्यांचं चाललंय. तर हो एक आज राहिलं ना. ओ आज रोज देव होता ना, तुमच्या लक्षात नाही का? नाही ना, का माझ्यासाठी रोज नाही का आणलं? रोज बघा असं असतंय का मग? हा फुलासारखाच नवरा आहे. अहो बायको एवढी फुलासारखी, एखादं रोज आणायचं. ते आपल्यासाठी नाही रोज दे, आमच्यासाठी भाजी आणून दे, हे आणून दे, ते आणून दे, नुसतं देच किराणा आणा, नुसतं दे काय सामान रोज दे. बघा असतंय वर्षातून एकदा, ते पण रोज आणून देत नाहीत तुम्ही. रोज म्हण ना, रोज किराणा आणून दे, ते आणतोय, भाजी आणून दे, ती आणतोय, देतो रोज आणून. काय करावं, रिचार्ज करून दे, केलं रिचार्ज. जाऊ द्या मग, काय तुम्ही रोज पण नाही दिलं, काहीच नाही. सो चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला, तर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि लग्नाचा पण ब्लॉग बघा. तर लग्न आता संडेला आहे, तर लग्नाचं पण ब्लॉग बघा असं. सो चला मग, बाय, गुड नाईट.